Hello and welcome back to the another video session of Environmental Studies of Standard 5. We will start lesson number 5 family values in this video session. So let's get started. Can you tell in your family how do you make the decision to go on a trip? तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्हाला ट्रिपला जायचं असेल तर तुम्ही डिसिजन कशी घेता? डू यू ऑफर सजेशन अबाउट द प्लेस टू व्हिजिट ड्युरिंग द ट्रिप? तुम्ही त्या ट्रिपला जायचं काही सजेशन देता की नाही आपण छत्रीतला गेलो पाहिजे और चिखलदरा गेलो पाहिजे अशा काही सजेशन तुम्ही देता का? डू यू गेट टू सजेस्ट विच गेस्ट शुड बी इन्व्हायटेड ओव्हर ड्युरिंग अ हॉलिडे? तुमच्या इथे सुट्टी असल्यावर कोणत्या गेस्टला बोलवायचं हे तुम्हाला विचारून कोणी ठरवतात का? हाऊ डू यू हेल्प ड्युरिंग प्रिपरेशन फॉर फेस्टिवल अँड फंक्शन ॲट होम? कोणता पण सण वार जेव्हा येतो आपला तेव्हा तुम्ही तयारी त्याची कशी करता? रोल ऑफ डिसिजन मेकिंग मधला रोल. वी लिव्ह टुगेदर इन अ फॅमिली. आपण सोबत एका फॅमिलीमध्ये राहतो. एव्हरी पर्सन्स लाईक अँड डिसलाईक आर डिफरंट. प्रत्येक पर्सनची लाईक किंवा डिसलाईक आवड किंवा नावड हे वेगवेगळे असू शकते. 1000 थॉट्स अँड ओपिनियन कॅन ऑल्सो डिफर. विचार पण वेगळे असू शकतात. वी अवरसेल्फ आर डिफरंट फ्रॉम अदर. आपण दुसऱ्यांपेक्षा वेगळे आहोत. Even so, our thoughts and opinion can match those of other on various topic. जरी आपण वेगळे आहोत तरी आपले काही टॉपिकवर आपले विचार मिळू शकतात. जसे कोणाला क्रिकेट आवडत असेल तर तुमच्या कोणत्या मित्राला पण क्रिकेट आवडत असेल. अशा प्रकारे आपले थॉट्स मिळू पण शकतात. वी टेक केअर ऑफ इच अदर अँड आर कन्सर्न अबाउट अदर पीपल्स वेल बिईंग. वी टॉक टू इच अदर बिफोर मेकिंग डिसिजन अबाउट एनिथिंग इन द हाऊस. आपण एकमेकांची काळजी घेतो. दुसऱ्याला काय वाटेल याचा आपण विचार करतो आणि आपण कोणती पण डिसिजन घेताना घरी विचारतो. वी कन्सल्ट इच अदर अँड मेक डिसिजन दॅट एव्हरीवन ॲग्रीज विथ. इन दिस वे वी आर पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग इन द फॅमिली. आणि कोणती पण डिसिजन घ्यायची असेल तर आपण मोठ्यांना विचारतो, मोठे आपल्याला विचारतो. अशा प्रकारे आपण डिसिजन मेकिंगमध्ये आपला रोल निभवतो. जसं तुम्हाला कोणता पिक्चर जायचा, तुम्ही म्हटलं बाबा मला हा पिक्चर घेऊन चला, तर घरी त्याच्यावर डिस्कशन होते आणि सगळे मिळून ते ठरवतात. अशा प्रकारे घरी सगळे मिळून एक डिसिजन घेतले जाते. व्हॉट हॅपन वेन एव्हरीवन हॅज अ रोल इन डिसिजन मेकिंग? जर सगळ्यांचा रोल असेल डिसिजन मेकिंगमध्ये तर काय होणार? इच पर्सन गेट्स द ऑपॉर्च्युनिटी टू से व्हॉट दे थिंक. प्रत्येक पर्सनला एक ऑपॉर्च्युनिटी आहे की त्यांचा विचार काय आहे हे सांगून देणं. बाय आस्किंग एव्हरीवन्स ओपिनियन द सब्जेक्ट इज थ्रूली डिस्कस फ्रॉम एव्हरी एस्पेक्ट. आणि प्रत्येकाची ओपिनियन विचार केल्याने आपण प्रत्येक जागून एखाद्या गोष्टीचा विचार करू शकतो. वी फील लाईक अ मोर इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द फॅमिली व्हेन वी सी दॅट आवर ओपिनियन इज व्हॅल्यूड. आणि आपल्या ओपिनियनला महत्त्व दिल्यावर आपल्याला पण एक गोष्ट वाटते की आपल्या फॅमिलीत पण आपल्याला खूप महत्त्व आहे. जस्ट ॲज वी हॅव अ रोल इन मेकिंग डिसिजन इन अवर फॅमिली वी ऑल्सो हॅव अ रोल इन पब्लिक डिसिजन मेकिंग. जसं आपल्या फॅमिलीत आपला डिसिजन मेकिंग असतं तसंच पब्लिकमध्ये पण आपले डिसिजन मेकिंग रोल असतो. इन न्यूजपेपर वी रीड अबाउट मॅटरिंग requiring public participation. A few examples of such news has been summarized below. एक खाली उदाहरण दाखवलेलं आहे. Read and discuss. Citizen participate in municipal budget planning. Citizen to decide the matter on which spend money. तर बघा एक ॲड आली आहे. सिटीजन जे आहे ते म्युन्सिपल महानगरपालिकेचे जे बजेट आहे त्याच्याबद्दल डिस्कस करेल, काही प्लॅनिंग करेल. सिटीजन क्राऊड टू सजेस्ट इम्प्रूव्हमेंट इन सिटी डेव्हलपमेंट प्लॅन. आणि शहरातली लोक मिळून शहराला कसं इम्प्रूव्ह करता येईल याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. इनॉग्रेशन ऑफ रोड जॉईनिंग 6 विलेजेस. जॉईंट एफर्ट बाय 6 विलेजेस बिअर्स फ्रूट्स. तर बघा 6 गावाचा रोड जॉईनिंग आहे त्याच्याबद्दल पण काही डिसिजन मेकिंग अशी ॲड येतं पेपरमध्ये त्यात डिस्कस करू शकतात. वी फील द नीड ऑफ अ मायनर चेंज इन अवर एन्व्हायरमेंट. आपल्याला जर वाटतं की आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये काही छोटेसे चेंजेस व्हायला पाहिजे. इट इज टू अवर ॲडव्हान्टेज दॅट एव्हरीवन हॅज अ रोल टू मेकिंग डिसिजन अबाउट चेंज इन अवर सराउंडिंग. तर सराउंडिंगमधल्या प्रत्येकाचं एक जबाबदारी आहे की आपण सराउंडिंगबद्दल काही डिसिजन घेऊया. द गव्हर्नमेंट विल इलेक्ट मेक डिसिजन रिगार्डिंग पब्लिक मॅटर्स. आपण जे गव्हर्नमेंट निवडून दिलेली आहे ती पब्लिक मॅटरबद्दल डिसिजन घेते. इफ वी फील दॅट अ डिसिजन मेड बाय द गव्हर्नमेंट इज रॉंग वी कॅन रजिस्टर अवर ओपिनियन. आणि आपल्याला जर वाटत असेल की गव्हर्नमेंटने डिसिजन घेतलेले चुकीचे आहे तर आपण आपलं मत मांडू शकतो. इन दिस वे वी कॅन बी अ पार्ट ऑफ डिसिजन मेकिंग प्रोसेस. आणि अशा प्रकारे आपण डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्ये पार्ट घेऊ शकतो. थिंक
Be a part of decision making process in our home. Do not form our opinion merely on the basis of what others say. Share your thoughts with others. Can you tell? तुम्ही सांगू शकता का? Note the following situation carefully. State with the children show honest behavior. खालील गोष्ट लक्षात घ्या आणि कोणता चिल्ड्रनचा बिहेवियर एकदम हॉनेस्ट आहे सांगा. Afrin borrow a pencil from Minu. After she finished using it, she returned it. आफ्रिननी मिनू जवळून पेन्सिल घेतली आणि तिचं काम झाल्यावर तिने ती वापस केली. Shama fell from her bicycle. However, she told her mother, Neha pushed me off the bicycle. शमा स्वतःहून सायकलवरून पडली पण तिने आईजवळ काय सांगितलं की नेहाने मला सायकलवरून खाली ढकलला. Mary took the bag she found in a rickshaw to the police station. मॅरीने रिक्षात सापडलेली एक बॅग होती तिने ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन वापस केली. इफेक्ट ऑफ द हॉनेस्ट अँड डिसऑनेस्ट बिहेवियर. हॉनेस्ट बिहेवियर आणि डिसऑनेस्ट बिहेवियरचं काय रिझल्ट असू शकतात हे आपण बघूया. वी डू मॅनी डिफरंट थिंग्स एव्हरी डे. आपण रोज वेगवेगळ्या गोष्टी करतो. समटाइम्स वी मेक मिस्टेक्स आणि कधी कधी आपण चुकतो पण. When we realize that we have made a mistake, we should talk about it openly with our friends and family. आणि जेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण चुकलो आहे त्यावेळी आपण त्याबद्दल आपल्या मित्रांसोबत किंवा फॅमिलीसोबत डिस्कस करायला हवे. बाय डुईंग दिस वी लर्न टू बी हॉनेस्ट अँड फाइंड अ वे टू करेक्ट अवर मिस्टेक्स. आणि अशा प्रकारे आपण हॉनेस्ट बनू आणि आपल्या चुका सुधारण्याचा आपल्याला एक मौका मिळेल. इट इज अवर नेसेसरी टू बी हॉनेस्ट अँड सिन्सिअर इन अवर वर्क. ही आपली गरज आहे की आपण आपल्या वर्कबद्दल ऑनेस्ट आणि सिन्सिअर असायला हवे. वी मस्ट ट्राय हार्ड टू कीप द ट्रस्ट अँड एनी रिलेशनशिप अँड नेवर चीट. आपण कोणतं पण नात्यामध्ये ट्रस्ट विश्वास असला पाहिजे आणि आपण त्यात चिटिंग केली पाहिजे नाही. इफ वी आर ऑनेस्ट वी डू नॉट हॅव टू बी अफ्रेड. आपण जर ऑनेस्ट आहे खरे आहे तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही. बट इफ वी आर डिसऑनेस्ट वी लूज अवर सेल्फ कॉन्फिडन्स. पण आपण जर चुकीचे आहे खोटं बोलत असतो नेहमी तर आपल्यात कॉन्फिडन्स राहणार नाही. वी मस्ट बी ऑनेस्ट ॲट होम ॲज वेल ॲज इन पब्लिक. आपण घरी आणि पब्लिकमध्ये सुद्धा ऑनेस्ट असलो पाहिजे. एव्हरीवन रिस्पेक्ट अन ऑनेस्ट पर्सन. ऑनेस्टी इज अवर स्ट्रेंथ. प्रत्येक जण ऑनेस्ट पर्सनची रिस्पेक्ट करतो आणि ऑनेस्टी जी आहे ही आपली स्ट्रेंथ आहे. Honesty in public life. If we are honest in our public life, we will get better public services and facility. जर आपण आपल्या पब्लिक लाईफबद्दल ऑनेस्ट असेल तर आपल्याला चांगल्या सर्व्हिस आणि फॅसिलिटीज उपलब्ध होणार. व्हॉट हॅपन इफ वी ट्रॅव्हल इन ऑन अ ट्रेन ऑर बस विदाउट अ तिकीट. अशा वेळी काय होणार की जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये विना तिकीट ट्रॅव्हल कराल, our public transport system will run at the loss and would soon have to shut down. आपली जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे हे नुकसानमध्ये जाणार आणि ते काही दिवसांनी बंद करणार. म्हणजे बस नुकसानमध्ये जाणार, ट्रेन नुकसानमध्ये जाणार आणि ते ट्रेन बंद करणार. जर असं झालं तर नुकसान तुमचंच आहे. इफ each person buys a ticket honestly this problem will not arise. आणि प्रत्येक पर्सनने स्वतःची तिकीट जर स्वतः व्यवस्थित घेतली तर असा प्रॉब्लेम तयार होणारच नाही. Honesty can increase efficiency in public life. Honesty is the best way to increase discipline in and efficiency in public life. Honestyमुळे आपण आपल्या पब्लिक लाईफमधला म्हणजे सामाजिक जीवनामधला डिसिप्लिन आणि इफिशियन्सी वाढवू शकतो. नेक्स्ट टॉपिक इज ॲडव्हान्टेजेस ऑफ कोऑपरेशन. एकमेकांना मदत करायचे का ॲडव्हान्टेजेस आहे हे आपण बघूया. इन अ फॅमिली वी कोऑपरेट विथ इच अदर. आपण फॅमिलीमध्ये एकमेकांना नेहमी मदत करत असतो. Similarly, in team sport, the more the player cooperate with one another, the better is their game. अशाच प्रकारे टीममध्ये किंवा स्पोर्टमध्ये पण जेवढे प्लेयर एकमेकांशी चांगल्या प्रकारे खेळेल तेवढेच आपला गेम जो आहे तो चांगला बनणार. Instead of keeping the feeling of cooperation restricted to the sport, we should bring it into the public life as well. फक्त स्पोर्टमध्ये आणि फॅमिलीमध्ये जर आपण कोऑपरेशन केल्यापेक्षा पूर्ण समाजात जर आपण कोऑपरेशन केलं तर लाईफ एकदम व्यवस्थित होणार. Everyone need cooperation in public life. We too need the help of others. आपल्याला पण दुसऱ्यांची नेहमी गरज पडत असते. Fairs, rallies and other such gathering can only be arranged successfully if we cooperate with one another. फेअर्स असतात, रॅलीज निघतात, ह्या सगळ्या कधी होतात जेव्हा आपण एकमेकांना कोऑपरेट करू तेव्हाच आपण ह्या गोष्टी करू शकतो. रॅलीज निघतात किंवा फेअर्स भरतात अशा प्रकारे. व्हॉट द सोल्युशन. खालील क्वेश्चनचं काय सोल्युशन आहे ते सांगावे.
वी मीट अ बॉय हू हॅज लॉस्ट हिज वे. एखादा जर तुम्हाला मुलगा मिळाला, त्याचा आपला रस्ता हरवलेला आहे, तर तुम्ही काय कराल? व्हाईल ऑन अ ट्रिप वी रिअलाइज दॅट अवर फ्रेंड हॅज फॉरगॉटन हर टिफिन ॲट होम. ट्रिपमध्ये असताना तुम्हाला लक्षात आलं की तुमचा जो मित्र किंवा मैत्रीण आहे तिने आपला टिफिन घरी विसरली. सम पीपल आर स्टक इन द लिफ्ट ऑर अ बिल्डिंग. काही लोक बिल्डिंगमध्ये किंवा लिफ्टमध्ये जेव्हा फसले, अशा वेळी तुम्ही काय कराल? नेक्स्ट टॉपिक इज टॉलरन्स. वी ऑल हॅव सम फॉल्ट. आपल्या प्रत्येकात काही ना काही चुका आहे. वी कॅन इम्प्रूव्ह ऑन दिस फॉल्ट्स विथ द हेल्प ऑफ अवर फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सच्या मदतीने आपण हे फॉल्ट जे आहे सुधारू शकतो. वी मे नॉट ॲग्री विथ इच अदर एव्हरी टाईम. समटाईम देअर आर डिसएग्रीमेंट इवन बिटवीन फ्रेंड. आपण प्रत्येक वेळी प्रत्येकाशी ॲग्री नसतो. कधी कधी आपण आपल्या फ्रेंड्ससोबत किंवा फॅमिलीसोबत डिसॲग्री सुद्धा असतो. At such time, we must try to understand the point of view of other instead of insisting that only our point of view is correct. अशा वेळी आपण काय करायला पाहिजे? आपण त्यांचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू, त्यांचा पण दृष्टिकोन समजून घेतला पाहिजे. आपण फक्त आपला दृष्टिकोन सांगून त्यांना आपणच बरोबर असं सांगायला नको. On such occasion, we must listen to the other person. In this way, we learn to be tolerant. Respecting opinion which are different from our own is called tolerance or ब्रॉड माइंडनेस. अशा ओपिनियनला रिस्पेक्ट करणं, म्हणजे दुसऱ्याच्या दृष्टिकोनाला पण रिस्पेक्ट करणं, यालाच आपण टॉलरन्स किंवा ब्रॉड माइंडनेस असं सुद्धा म्हणतो. टॉलरन्स हॅज अ स्पेशल सिग्निफिकन्स इन अवर कंट्री. टॉलरन्सला आपल्या देशात खूप जास्त महत्त्व आहे. पीपल फ्रॉम व्हेरियस रिलिजन, creeds, culture and following different custom lives here. That is why it is necessary to everyone to be tolerant and broad-minded. आपल्या देशात वेगवेगळ्या कास्टचे, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहे, वेगवेगळ्या विचाराचे लोक आहे, आणि अशा वेळी आपल्या देशाला एकमेकांच्या विचाराला, दृष्टिकोनाला महत्त्व देणं हेच महत्त्वाचं आहे. डायव्हर्सिटी कॅन बी प्रिझर्व्ड थ्रू टॉलरन्स. विविधता जी आहे हे टॉलरन्सनीच जपून ठेवता येतं. डायव्हर्सिटी इनरिच अवर social life. It encourages us to think about others with concern. We can solve problems in our environment by being broad-minded. विविधता जी आहे ती असंच टॉलरन्सनी आणि ब्रॉड माइंडनेस प्रमाणेच आपण निभवू शकतो, आणि यामुळेच आपण खूप सारे प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. देन अवर नेक्स्ट टॉपिक इज जेंडर इक्वॅलिटी, म्हणजे लिंग समानता, म्हणजे स्त्री पुरुष समानता म्हणून याला आपण. बॉईज अँड गर्ल्स ऑर मेन अँड वुमन आर इक्वल ॲज ह्युमन बिईंग. मुलं मुली किंवा बाया माणसं हे सगळे ह्युमन बिईंग आहे. कन्सिडरिंग बॉईज अँड गर्ल्स टू बी इक्वल विदाउट डिस्क्रिमिनेशन इज कॉल्ड जेंडर इक्वॅलिटी. असा विचार करणं की मुलं आणि मुली सारखाच आहे, यांच्यात कोणताच भेदभाव नसणं, यालाच आपण जेंडर इक्वॅलिटी असे म्हणतो. बॉईज अँड गर्ल्स मस्ट रिस्पेक्ट वन अनादर. मुलं आणि मुलींनी एकमेकांचा रिस्पेक्ट केला पाहिजे. इन द कंपनी ऑफ अवर फ्रेंड वी कन्सिडर ऑल ऑफ देम टू बी अवर इक्वल. आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये बघा, तुम्ही सगळ्यांना सारखं म्हणूनच वागवता. वी मस्ट मेंटेन दिस सेन्स ऑफ इक्वॅलिटी ॲज सिटिझन्स वेन वी ग्रो अप. आणि हीच आपल्याला, आपण जेव्हा मोठे होत राहतो, आपल्याला आजूबाजूच्या लोकांमध्ये पण हीच गोष्ट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. By developing this sense of equality, everyone gets to learn and make progress. Food, clothing, shelter, health and education are the common needs of men and women. आणि हीच इक्वॅलिटी लक्षात ठेवून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की अन्न, वस्त्र, निवारा आणि हेल्थ आणि एज्युकेशन ही मुलांची पण नीड आणि मुलींची पण नीड आहे. फॉर द पर्पज ऑफ इक्वॅलिटी इच ऑफ दीज नीड्स मस्ट बी फुलफिल्ड प्रॉपरली. आणि इक्वॅलिटीच्या पर्पजसाठी आपल्याला याच्यातली प्रत्येक गोष्ट मिळणं आवश्यक आहे. मेन अँड वुमन हॅव इक्वल राईट्स टू फॅसिलिटेट्स सच ऑफ दिस. सिमिलरली मेन अँड वुमेन मस्ट गेट इक्वल ऑपॉर्च्युनिटी ऑफ प्रोग्रेस. आणि अशाच प्रकारे मेन आणि वुमनला सारख्याच ऑपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे. प्रिपेअर स्लोगन ऑन जेंडर इक्वॅलिटी. तर तुम्हाला स्लोगन तयार करायचे आहे जेंडर इक्वॅलिटीवर. व्हॉट्स द सोल्युशन. खाली काही प्रश्न आहेत, त्याच्यावर उपाय काय आहे सांगायचं आहे. द फॉलोइंग थिंग्स आर ऑब्झर्व इन अवर फॅमिलीज. इन सम फॅमिली, इन सम होम्स बॉईज युनिफॉर्म, टेक्स्टबुक अँड बॅग आर बॉट फर्स्ट. पर्चेसेस फॉर गर्ल आर पुट ऑफ.
काही फॅमिलीमध्ये मुलांसाठी पहिले युनिफॉर्म घेतात, बूट्स घेतात आणि बॅग घेतात आणि मुलींसाठी काहीच घेत नाही. When his team lost in a kabaddi match, Raju began to cry. Dinesh said, "Why are you crying like a girl?" कबड्डी मॅचमध्ये हारल्यामुळे राजू रडत होता. त्यावेळी दिनेशने त्याला म्हटलं, का बरं तो मुलीसारखा रडतो आहे. वंदना likes the bat and ball a lot. However, she is given dolls and toys, stoves and utensils to play house. वंदनाला क्रिकेट खेळायला म्हणजे बॅटबॉल खेळायला खूप आवडतं, पण तिच्या घरचे तिला नेहमी बावल्या आणि किचनची युटेन्सिल्स देतात. सारिका helps her mother with the cooking and household chores. Her brother is never asked to do the same. सारिकाला नेहमी तिचे घरचे काम करावे लागतात आणि तिचा जो भाऊ आहे तिला याच्याबद्दल काही विचारलं पण जात नाही. Always remember, honesty increases efficiency in public life and makes it possible to avoid wastage of life, money and labor. Honesty ने आपण वेस्टेज ऑफ टाइम, मनी आणि लेबर याचा टाळू शकतो. म्हणजे आपण टाइम वेस्ट नाही करू, पैसे वाया नाही घालू आणि काम चोरी पण करायची नाही. व्हॉट वी आर लर्न, आपण या लेसन मधून काय शिकलो हे बघूया. एव्हरीवन इन द फॅमिली मस्ट हॅव अ से इन डिसिजन मेकिंग. आपल्या फॅमिलीतल्या प्रत्येकाला डिसिजन मेकिंग मध्ये भाग असायला हवा. वी मस्ट बी हॉनेस्ट इन अवर प्रायव्हेट अँड पब्लिक लाईफ. आपण आपल्या प्रायव्हेट लाईफसोबत आणि पब्लिक लाईफसोबत हॉनेस्ट असलो पाहिजे. टॉलरन्स अँड कोऑपरेशन मेक्स अवर कम्युनिटी लाईफ हार्मोनियस अँड पीसफुल. A tolerance attitude makes it easy to preserve diversity. Men and women are equal. It is not right to discriminate between them. So, our lesson number 5, that is family values, is completed. We will start our new lesson, that is rules are for everyone, in our next video session. Till then, stay home, stay safe.